सियाने बघा आमच्या किती छान काढले, पॅलेस काढले है ना, प्रिन्सेसचा पॅलेस. ऍक्टिंग चालू झाली. आमटी झाली, भात झाला. आज संकष्टी म्हणून केलं शिरा. खा मुला खावा. सिया माझी शहाणी झाल्या, आज सगळे फ्रुट्स खाते बघा. एक 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 नाही खायचं, चम्मच भरून खायचं. मुला खाली नाही इथं बसा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आणि आज आहे संकष्टी, सो इथं सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. संकष्टीचं आमचं काय असते, हे बटाटे चिप्स आहे घरात केलेलं, आणि शेंगदाण्याचं आणि मिरचीचं खुडा म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे चटणी. शाबू आमचा भिजतोय तोपर्यंत हे नाश्ता. आणि आमचं बाळ काय खाते? राईस. मस्त वेगळं राईस. हा करून नाही दाखवायचं मला. नाही बसले. सिया आमची स्कूलला गेली. सगळ्यांना दिलं मी सांगणार आहे. हे बघा आमच्या बाळाला असं मातीत खेळायला आवडते है ना. हे बघा असं वाटी घ्यायची, स्पून घ्यायचा आणि असं मातीने खेळायचं. तुला मातीत खेळायला खूप आवडते. सेम दीदी सारखं आहे बघ तू. दीदीला पण मातीत खेळायला आवडतं, तुला पण मातीत खेळायला आवडतं. आता गेली स्कूलला, नाहीतर लगेच आली असती पळत पळत मातीत खेळायला ना. चालत चालत नाही, पळत आली असती. तिला एवढं आवडते मातीत खेळायला. केक बनला. केक बनला होय तुझा? कोणाचा बर्थडे? तुझं झालं ना रे. ऍक्टिंगचा केक आहे का खायचं आहे? विहान आमचा खेळतोय, आत बाहेर करतोय. मी आत जाऊ का मग? तुझ्यासाठी बसले मी इथं बाहेर आणि सारखं आत बाहेर करतोय. भाजी शिजत नाहीये माझी. आमचा ऐकतोय आणि तसंच बोलायचा प्रयत्न करतोय. इथं आमच्या झाडाचे बघा, या झाडाची अशी छान सावली पडली. आणि इथे जरा जास्त ऊन लागायला लागलं, परत मग आम्ही इथे आलो. चला तर मम्मीने तर शाबू केले, शाबू घेऊन येतो. काय बोलायचं, सियाला आणायला आज अतुल केलं, त्यामुळे आज मला सुट्टी आहे. आणि विहान चालू अजून इकडं तिकडं पळायचं खेळायचं. आता अतुल त्याचं काम आहे त्यामुळे तो गेला होता गावात. येताना सियाला पण घेऊन येईल. आणि चला आता जेवतो आणि मग विहानला झोपवायचं. परत सिया येते, तिचं आवरायचं, हातपाय धुवायचे, कपडे घालायचे, जेवण द्यायचं. ह्यात माझ्या 3-3:30 वाजतात. आणि अर्धा तास पडायचं, लगेच 4 वाजता उठायचं, संध्याकाळी असा दिवस पटापट 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 जातो. चल छान आहे मुला, छान आहे. दोघं पण छान आहे माझं बाळ. चला या फराळ करायला. काय फेकायला हातात घेतलं कशाला ते सांग आधी. इथं आपल्या दारातच, आपल्या इथं फेकायचं गेटच्या आत, बाहेर कशाला फेकायचं. या फराळ करायला. हां मग काय करते? सिया आली आत्ता आणि सियाला जेवायला वाढले. 2 ताट म्हणजे एक अतुलचे. या जेवायला म्हणायचं. सियाला गेलो शाळेत सोडायला आणायला आणि सगळेजण जेवून बसले. आम्ही दोघं राहिले, आता जेवतो, या तुमचं जेवायला.
बाकी शाबू आहे आणि कांद्याची टोमॅटोची टोमॅटो चटणी. टोमॅटो कांद्याची चटणी. हा माझा कशाला घेतो तू? तर काही या जेवायला. चला बाळ काय खाते? पोमोग्रेनेट, अनार. खूप नाही आवडत हा? तरी पण खायचं. खूप नाही आवडत तरी पण खावं लागणार. 6:30 वाजलेत आणि ही बाळ आता झोपून उठलेत आमची, म्हणून चेहरा बघा कसा झालाय. उठले आता काय खाते? काय म्हणायचं त्याला? व्हेरी गुड. इथं आमची सी आहे बघा. आधी तर लवकर झोपत नाही, मला नाही झोपायचं आणि टाइम निघून गेला झोपायचा की मग झोपायचं आणि उठायचं किती वाजता? 6:30 वाजता. केस बघा कशी झाल्यात. आत्ता उठली आहे आणि आता ही खात बसले बघा. शिदी बस बेटा, शिदी बसून खायचं. खा मुला, खावा. सिया माझी शहाणी झाल्या, सगळे फ्रुट्स खाते बघा. एक एक नाही खायचं, चम्मच भरून खायचं. मुला खाली नाही, इथं बसायचं. मम्मा इथं बसणार तुझ्याजवळ. ए मस्ती कर ना. फिरा मला आमटी झाली, भात झाला. आज संकष्टी म्हणून केलं शिरा. हा निवड टाकलं तेव्हा आमटी, गवारीची आमटी. ते कळशी उघडतं ते मोकळे भागणार आहे आता. तर आमच्यात पातळ आमटी आवडते म्हणून पातळ. पप्पाला रसा लागतो, नाही रसा केला की भांगत्यात. काय म्हणतात? सुक्का कोणी केलं, पातळ करायचं. पातळ करा, पातळ द्या, मग रस्ता कुठनं द्यायचा? तर सुकं केलं तर त्यासाठी सगळ्यांनाच एकसारखं करायला. मग भात काढला, चपात्या काढल्या, आता आमटी काढते, मग आम्ही जेवण घेतो. मला चपाती नसलीच चालते. चपाती आहे, भात आहे, नुसतं भात खाणार आहे मी. आमटी आहे, चालते. काय जरा जरा एक एक घास शिरा घ्या. भूकच लागत आहे. उपवास आहे तरी भूक विषय काय खाल्ले का? शाबू नाही. शाबू खाल्ला विषय ना, पण सकाळी शाबू खायच्या वेळेला पण मला भूक लागली. म्हणजे दुपारी 3 वाजता खाल्लाय, पण तरी पण असं 3 वाजेपर्यंत भूकच लागली होती. माझं मेहरचं पिक्चर काय ते माझं ड्रॉइंग बघितली. कसले? हा आहे ना इथं. तर आता मी काही दाखवते तुम्हाला. सियाने आमच्या किती 1 मिनिटातून हां आले 1 मिनिट. सियाने बघा आमच्या किती छान काढले. पॅलेस काढले आहे ना, प्रिन्सेसचा पॅलेस. आणि ना आजूबाजूला कलर द्यायचा. नको ग कलर देऊ सिया. नाही चांगलं नाही. त्यामुळे मी कलर देणार नाही. मी एवढे पण नको ग कलर देऊ सिया. मला असं वाईट नाही चांगलं वाटतं, कसं वाटतं. अगं हे एवढं केलं ना, एवढं छान वाटतंय. नको गिजबट करू सगळं. ते मग खूप हे दिसणार, ते नाही अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. हे कसं पिंक व्हाईट मध्ये पिंक कलर फ्रेश दिसते. हे लाईन्सला पर्पल कलर. पोराला तर नुसार निमित्त पाहिजे, कोणतरी इकडे तिकडे गेले की फोन घ्यायला. त्याला लय मारणार आहे मी आता. तू फोन का घेतला ते सांग मला. आणि मार्कर कशाला घेतला? अयो मार्कर घ्यायचं नसतं छोट्या बाळानं. हो अरे रे कलर असतो त्यात, तसलं घ्यायचं रे हातात. अयो हाताला कलर लागतो मामा. थांबा नाही. अयो किती दमवते मला. तू हे नको घेऊ, तू पेन्सिल घ्यायची. पेन्सिल न लिहायचं. ह्याला कलर असतं, हाताला लागतोय. मग जेवताना पोटात जाते कलर. असला अजिबात घ्यायचं नाही. सिया हो हो तर त्याच्या हातातून मार्क काढले. त्याच्या हातात मार्क कसा लागला मला जर सांग. स्वतः काढले. तू कुठं असतेस? तुझं लक्ष हे धर. कॅप लावते आणि ठेव बरं. आणि अशा ठिकाणी ठेवते हाताला नाही आलं पाहिजे त्याच्या. पेन्सिल घ्यायची, क्रेयॉन पण नाही घ्यायचा मुला. क्रेयॉन आणि इकडे
क्रेयॉन पेन लिहित नाही पेपरवर, पेन्सिल न लिहितात. हे 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 आणि इकडे कशाला कलर करायचंय? काय केलंय तू कलर करायला? हे धर. हे नाही लिहायचं मुला. क्रेयॉन इकडं, क्रेयॉन दे. मग तोडू नकोस हा. हे बास कर ग, कलर नको. बास कर, कलर नको हे करू जास्त. काय करतोस? स्टडी. वाव. कोणतं स्कूल? आता चालू होईल. बर. काय अभ्यास दिलाय? गाणं म्हणाल का अभ्यास सांगाल? बर कर. मग मी घेऊन येऊ का अभ्यास करायला घ्यायला तुला? हे काय होतं? ऍक्टिंग चालू झाली. चालू झाली. शाबू पण द्यायला लागले. शाबू पण देतात. जरा राहिलाय आणि आलेला आवडतो पण. मग खाऊन मोठी मोठी भांडी मोकळी करून दिली, छोटी भांडी मोकळी करून दिली. Ahora que hago para nada. Ahora que yo, ok,